अनिल देसाई तिथे बोलतायत। आणि पक्षाचं नाव याच्यावरची जी महत्वाची एसएलपी आमची आहे त्यावर आज सुनावणी जस्टिस सूर्यकांत आणि जॉयमुल्ला बागची यांनी हे करून लगेचच्या लगेच निर्णय होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करू। म्हणजे आज तुमचा फोकस हा पक्ष आणि चिन्ह ह्याच्यावरती असणार आहे। आमदार पक्ष आणि चिन्ह अपात्रते सुद्धा त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, कारण दोन्ही टॅग्ड आहेत। परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा आजपर्यंत कुठचाही ठोस निर्णय न आल्यामुळे जे डिसएडव्हान्टेज समोर त्यांनी घेतलेलं आहे की चिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण, त्यामुळे याचा निर्णय होणं अपेक्षित आहे, अंतिम निर्णय होणं। पण आज सर कोर्ट 2 वाजेपर्यंतच बसतंय आणि आपलं प्रकरण 19 नंबरला साधारणतः दिसतंय। सुरुवातीचे काही मॅटर मोठे आहेत, त्यामुळे आता बघूया, आता त्यांचं जे काही शेड्यूल असेल ह्याला आपण हे करू शकत नाही। परंतु एकदा हे घेतलं की मला नाही वाटत याच्यामध्ये जास्त काय, कारण भरपूर सगळ्या आर्ग्युमेंट्स आणि हे यापूर्वी झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे जस्टिस सूर्यकांत हे बोलले याचा अर्थ की ह्याच्यामध्ये पुन्हा सुरुवातीपासून वगैरे जाण्याचा गरज नाहीये, त्यांच्यासमोर सगळं आहे। तुम्ही होपफुल आहात की तारीख पे तारीख परत तुम्ही म्हणजे कारण की हेच आतापर्यंत नाही, आम्ही होपफुल म्हणजे आम्ही आशावादी आणि निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा, जनतेच्या या लोकशाहीची बूज ठेवणारा निकाल नक्कीच येईल, कारण आज लोकशाही संभ्रमात लोकशाहीबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि जे महाराष्ट्रात आहे ते बाकी इतर राज्यांत संपूर्ण देश बोलतोय। आज इथून मागच्या सुनावणीच्या वेळी आम्ही बघितलं होतं तुम्ही कोर्टामध्ये हजर असायचे, पण आज अनिल परब सर देखील कोर्टामध्ये आलेले आहेत। अपेक्षा आहे म्हणूनच सर काय युक्तिवादाचे मुद्दे असतील? अंतिम युक्तिवाद खूप दिवस दिल्लीला आलो नव्हतो म्हणून आज दिल्लीला आलोय माझा कॅमेरा आणि नेहमीप्रमाणे आम्ही आशावादी आहोत। कोर्टाकडनं अपेक्षा करतोय की न्याय मिळेल आणि अपेक्षा करणं हेच आमचं काम आहे। परत सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आज अत्यंत महत्वाची सुनावणी होते, जवळपास तुम्ही अपेक्षित आहात का निकाल लागू शकतो किंवा काय? पण कालच्या संदर्भामध्ये बघितलं गेलं तर आज सुनावणी आणि त्याच्यानंतर काल एकनाथ शिंदेंचा राऊतांना फोन, हे संदर्भ काय? नाही बघा, ही महाराष्ट्राची संस्कृती एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करणं, त्याचा काय राजकारणाशी कुठे संबंध आहे असं मी तरी मानत नाही। कोणी कोणाला फोन करू शकतो, एखाद्या माणसाची तब्येत बरी नसेल तर कोणी फोन केला तर त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। सर खरं तर 26 नोव्हेंबरला पक्षाचे चिन्ह वाटप होणार आहे, त्या अगोदर आशा आहे की पक्ष चिन्हाच्या संदर्भात काही निर्णय होईल। गेले 2.5-3 वर्ष आम्ही आशावादी आहोत, अजून काही दिवस आशावादी राहू। सर तुमचं केस अपात्रताला तुम्ही स्वतःने फाईल केलंय पक्षाच्या वतीने, नेमकं त्यात तुम्ही काय एक्सपेक्ट करतायत? कारण की लास्ट टाइम एनसीपीने केलेलं तेव्हा इलेक्शन्सच्या पहिले त्यांना एक रिमार्क लिहायला सांगितलेलं की हे शरद पवारांना बिलॉंग करतं, आता तुम्ही असं काय एक्सपेक्ट करताय? आम्ही असं काही नाही, आमचं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे पिटिशन मध्ये की हा पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे ते चुकीचं आहे, मूळ पक्ष आमचा आहे आणि मूळ पक्ष आणि चिन्हावरती आमचा अधिकार आहे, हे आमचं पिटिशन आहे। सर अंतिम युक्तिवादात काय काय मुद्दे असतील? आता ते साहेब वकील तिथे आहेत, ते अंतिम युक्तिवाद करतील। आम्ही फक्त पक्षाच्या वतीने यावरती देखरेख ठेवण्यासाठी, याच्या संदर्भात जी काही माहिती लागते ती देण्यासाठी आलेलो आहोत। युक्तिवाद तुमची निराशा झाली आतापर्यंत या प्रकरणामध्ये? ठीक आहे, आशा निराशा हा खेळ चालतच असतो राजकारणामध्ये, आम्ही आशावादी आहोत। एक वेगळा प्रश्न विचारतो। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीने कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलेला आहे, त्यात असं म्हटलेलं की मोहित कंपोज यांच्यासह काही बिल्डरवरती आम्हाला संशय आहे असं त्यांनी हायकोर्टात म्हटलं। ठीक आहे ना, त्यांची चौकशी झालेली आहे, पुन्हा काय वाटली तर चौकशी होईल त्याची, पोलीस त्याच्यात काय ते योग्य तो तपास करतील। धन्यवाद। प्रवक्ते अनिल देसाई आणि परब यांनी या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे, कारण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आजपासून अंतिम सुनावणी आहे आणि आम्ही आशावादी आहोत असं म्हटलेलं आहे अनिल देसाई यांनी सुद्धा, तसंच परब यांनी सुद्धा। त्यामुळे आता अर्थातच सुनावणीला सुरुवात होईल। या सुनावणीच्या माध्यमातून शिवसेना हा पक्ष आमचाच आहे आणि चिन्ह कसं आमचंच आहे यावरचा हा युक्तिवाद असणार आहे आणि निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे, जे शिंदेंना चिन्ह आणि पक्ष बहाल केलेला आहे त्यावरती आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आगामी निवडणुका अगदी तोंडावर आहे।